पुढे एक महत्त्वाची बातमी, साठवलेला कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। साक्री तालुक्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ही बिकट झाली आहे। लाखो रुपये कांदा लागवडीच्या भांडवलावर खर्च करून शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातला कांदा पिकवला, मात्र योग्य दर न मिळाल्याने काही शेतकऱ्यांनी पडलेल्या भावामध्येच कांदा विकला, तर काही शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये दर वाढतील या आशेने चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलेला, मात्र हा साठवलेला कांदा आता पूर्णपणे सडू लागलेला आहे आणि चाळीमधून दुर्गंधी येते। सडलेल्या कांद्याचं पाणी सुद्धा बाहेर वाहताना दिसतंय आणि सडलेला हा कांदा आता चाळी बाहेर काढून शेतकरी अक्षरशः उकिरड्यावर फेकतात। चिखलीसह परिसरातला सामोडे, देगाव, गव्हाणीपाडा, देश शिरवाडे अशा या गावांमधल्या अनेक शेतकऱ्यांचा कांदा अशा प्रकारे चाळीमध्ये सडलेला पाहायला मिळतोय। शेतकऱ्यांनी सडलेला हा कांदा चाळीच्या जवळ आणि रस्त्याच्या काठावर फेकल्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। साक्री तालुक्यातल्या हजारो टन कांदा सडलेल्या अवस्थेत उकिरड्यावर फेकलाय। सडलेला कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय। कांद्याला भाव नाही आणि पूर्ण चाळीत साठवलेला कांदा खराब झालेला आहे।